राजकारणापेक्षा अधिक तीव्र स्पर्धा आज पत्रकारितेमध्ये पाहावयास मिळते. स्पर्धा असणं गरजेचं आहे, मात्र त्या स्पर्धेमध्ये गुणवत्ता असली पाहिजे. जो पत्रकार या स्पर्धेमध्ये आपले वेगळेपण टिकवतो तोच खऱ्या अर्थानं यशस्वी होत असतो. महायुती सरकार पत्रकारांच्या पाठीशी उभे राहण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे. संगमनेरमध्ये झालेल्या सकारात्मक परिवर्तनामुळे वाढलेल्या स्पर्धेमुळे पत्रकारांना आता खऱ्या अर्थाने मानसन्मान मिळू लागला असल्याचं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेर शहरामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, श्याम तिवारी, गोरक्षनाथ मदने यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येनं हजर होते. यापुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की माझ्या पडत्या काळात सर्वच पत्रकारांनी मला साथ दिली. तेव्हाही मी पत्रकारांच्या बरोबर होतो आणि आजही आमदार झाल्यानंतर मी त्यांच्या बरोबरच आहे. मी बदललो नाही आणि कधीही बदलणार नाही. पारंपरिक वृत्तपत्रांसोबतच छोटे पोर्टल्स, युट्यूब चॅनल्स आणि डिजिटल माध्यमामुळे पत्रकारितेचे स्वरूप बदललं आहे. काळानुसार हे बदल स्वीकारणारे पत्रकार आज पुढे गेले आहेत. बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळतो. त्यामुळे कोणतीही बातमी प्रसिद्ध करताना योग्य शहानिशा करणं आवश्यक आहे, असं स्पष्ट करत आमदार खताळ म्हणाले की निवडणुकीमधील हारजीत ही लोकशाहीमध्ये चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या वर्षभरात मला चांगले वाईट अनुभव आलेत, मात्र कोणालाही जास्त काळ गुलाम ठेवता येत नाही, हे सत्य आहे. माझ्या विरोधामध्ये बातमी आली तरी मी कधीही कोणत्याही पत्रकारावर दबाव टाकत नाही. सोशल मीडियाच्या युगामध्ये पारंपरिक पत्रकारिता टिकली पाहिजे. पत्रकारांना अनेकदा दबाव, धमकी आणि दंबाजीला सामोरं जावं लागतंय, मात्र त्याला न घाबरता सत्य आणि समाजहिताची पत्रकारिता अधिक मजबूत झाली पाहिजे, असंही खताळ म्हणाले. निमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमासाठी, संवादासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किसन भाऊ हासे, आदरणीय मदने साहेब, आदरणीय श्यामभाऊ तिवारी, आता समोर एवढे आहेत, जर कोणाचं नाव नाही घेतलं तर त्याचा फटका मला उद्या परवा बसू शकतो. त्याच्यामुळे मी समोरचे पत्रकार बंधू आणि भगिनींनो म्हणतो, आज पत्रकार दिनानिमित्त ज्या पद्धतीने दर्पणच्या माध्यमातून आचार्य बाळकृष्ण जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केली. आता त्याबाबत बरेच मतप्रवाह आहे. काही जण म्हणतात आजचा जयंती आहे, जन्मदिवस आहे, काही जण म्हणतात दर्पण दिन आहे. परंतु तुम्हाला आम्हाला कुठंतरी त्या निमित्ताने एकत्र येण्याचं दिवस म्हणून याच्याकडे आपण बघून कुठंतरी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, ज्यांच्या बरोबर गेल्या कित्येक वर्षापासून जसं सामाजिक राजकीय जीवनात काम करतोय तसं प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला माझ्या पडत्या काळामध्ये चांगली मदत केली, सहकार्य केलं. ज्यावेळेस मोठी कारखानदारी, जाहिरातींचा प्रचंड मारा, प्रचंड दबाव असताना सुद्धा कुठंतरी सिंगल डबल कॉलमची बातमी देऊन आम्हाला न्याय देण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं. आता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत सगळे हेच बोलतात, परंतु आज ती परिस्थिती विदारक झाली. आज स्पर्धा एवढी झाली. बरं, आमच्या राजकारणात जेवढ्या स्पर्धा नाही तेवढ्या तुमच्यामध्ये स्पर्धा झाली. ठीक आहे, स्पर्धा पाहिजे. स्पर्धेमध्ये गुणवत्ता कुठेतरी आपल्याला पुढे करता येते आणि जो या स्पर्धेच्या कालावधीमध्ये सुद्धा आपलं एक वेगळं पण ठेवतो तो निश्चित यामध्ये पुढे यशस्वी होतो. पत्रकारांच्या बाबतीत बघितलं तर तसं खरंच आज आमचं महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पत्रकारांच्या पाठीशी उभं राहण्याचा, प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असतो. निश्चित संगमनेरमध्ये सुद्धा आत्ताचे कुठेतरी पत्रकारांना चांगले दिवस आलेत असं मी मागच्या वर्षी बी म्हणलो होतो ना, आत्ताही म्हणतो. मी जवळून बघितलंय, बऱ्याचशा पत्रकारांच्या नेहमी सुखदुःखामध्ये राहिलोय. स्पर्धा झाली संगमनेरमध्ये, जी स्पर्धा होत नव्हती ती स्पर्धा झाल्यामुळं आज कुठेतरी तुम्हाला सुद्धा आम्ही तर देतच होतो, आम्ही मान सन्मान देत होतो, परंतु आता दुसऱ्यांना सुद्धा या स्पर्धेमुळं, त्या झाल्या बदल्यामुळं तुमची कुठेतरी दखल घ्यावी लागली आणि आज तुम्हाला सुद्धा कुठेतरी सन्मान. नाही तर तुमचेच लोक सांगायचे आलेली शाल ती घालायची कुणीतरी, पुढं पत्रकार दिन साजरा करण्याचा प्रकार कुठेतरी होत होता. गौतम भाऊंनी काही सूचना केल्या, निश्चित सुधारणा करू. परंतु गौतम भाऊ, आपल्याला कल्पना असल नसल, हा संगमनेर तालुका
तालुका म्हणतो मी, विधानसभा नाही म्हणून. हा 171 गावांचा आहे. आज प्रत्येक गावातील कार्यकर्ता असेल, कुणी व्यक्ती असेल, त्यांच्या सुखदुःखामध्ये सकाळी निघाल्यानंतर रात्री 12-1 पर्यंत मला पोहोचायला वेळ लागतो. आज माझ्यामुळे काही जण दारावर जायला लागले, काही जणांना शेतकरी मेळावा घ्यायची वेळ आली, काही जणांना वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकारांना चाय पे चर्चा म्हणा किंवा बाकीच्या माध्यमातून आज चर्चेला करावं लागलं. अचानक जाहिरातींचे सुद्धा मी बघत असतो सर, माझं खूप बारीक लक्ष असतं. जरी तुमचे वाटत असेल तुम्हाला का माझी नाळ तुटली किंवा तुमच्याबरोबरचा संपर्क कमी होतोय, तरी त्याच्यातल्या ज्या जाहिरातींची साईज वाढली, जी समोरून येणाऱ्यांची साईज वाढली, तिची कुठेतरी मी सुद्धा दखल घेत असतो. कारण माझ्याकडे कुठलाही कारखाना दूध संघ काही नसताना मला जो छोटासा काहीतरी एक मानधन मिळतं आणि जे काही माझ्या नेत्यांकडून मला आशीर्वाद मिळतात, त्याच्या माध्यमातून मी कुठंतरी आज या तुमच्या लोकांच्या बरोबर सहभागी होण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची गरज आहे. ज्या पद्धतीने नाण्याला 2 बाजू असतात त्या पद्धतीनेच तुम्हाला जाहिरात बी मिळाली पाहिजे, बातम्या बी राहिल्या पाहिजे. या पद्धतीने पुढं कुठंतरी जावं लागेल. आज पत्रकारिता करताना भरपूर धोके बी, रिस्क बी आहे, दमबाजा, दादागिरी, धमक्या या बी भरपूर येतात. संगमनेर सारख्या ठिकाणी हे काही नवीन नाही, हे जुनच आहे. आता माझ्या कार्यकाळात माझा बराच प्रयत्न आहे कमी करण्याचा, आता कमी होतील. काही तुमचे लोक आनंदाने जसं स्वीकारतील त्या पद्धतीने पुढे जाता येईल. सोमनाथराव बरोबर का? त्यामुळं आज पत्रकार दिनानिमित्त जास्त काही न बोलता तुम्हाला एवढंच सर्वांना शुभेच्छा दिल आणि सांगेल का आमदार होण्यापूर्वीचा अमोल खताळ आणि आजचा अमोल खताळ याच्यात फरक काही नाही, तोच आहे. फक्त एवढंच आहे का त्याच्यापर्यंत पोहोचताना थोडा वेळ लागतोय, कारण आता परिस्थिती बदललेली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पत्रकारांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, गोरक्षनाथ मदने, श्याम तिवारी, गौतम गायकवाड, संदीप वाकचौरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गोरक्षणही यांनी केले आणि आभार मानले. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणहे, संगमनेर.